वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अशी भूमिका आमदार हितेंद्र ठाकूरांनी बजावलेली आहे। मग ते विधान परिषदेच्या निवडणुका असो, राज्यसभेच्या असो, प्रत्येक पक्षाचा नेता हा या ठिकाणी आप्पाची मनधरणी करताना दिसलेला आहे। सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। विधान सभेमध्ये नेमकं बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा कुणाला असेल, कुणाबरोबर युती करणार आणि काय नेमकं समीकरण असणार, कारण की हितेंद्र ठाकूर हे सगळ्यात सीनियर आमदार आहेत विधिमंडळामध्ये, त्यामुळे सगळ्यांचे रिलेशन त्यांचे खूप चांगले आहेत। अप्पा सांगा की विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत, काय सांगाल? महाविकास आघाडी का महायुती का पुन्हा एकदा अपक्ष आपल्या वाटेवर? मी बहुजन विकास आघाडीचा आहे, कोणत्या पक्षाचा विषयच होत नाही मला। बहुजन विकास आघाडी कुणाकडनं काय ऑफर वगैरे आलेले आहेत का? कसं महाविकास युती का महाविकास आघाडी का महायुती? हे बघा, माझी सगळ्यांना विनंती आहे, कधी ना कधी सगळ्यांनाच मदत केली आहे, सगळ्यांनीच सीट सोडून द्या ना मला काय करायचं आहे? जे मदत करतील त्यांची मदत घेऊन पुढे जाईल। नाही केली तर आहेत आम्ही कार्यकर्ते सक्षम, आम्ही सक्षम। बोलणी वगैरे काय चालू आहेत का? कुणाची ऑफर वगैरे काय? बघा, बोलणी किंवा ऑफर ते कोणत्याही गोष्टी फायनल होत नाही तिथपर्यंत डिक्लेअर करायच्या नसतात। आपण ऑक्टोबर 2019ला आपण तत्कालीन त्यावेळच्या राजकारणाला कंटाळलेला जो केळसवाना होता, त्यामध्ये अपप्रचार वगैरे होते, दहशत, गोळ्या, अशा अपप्रचाराला कंटाळून आपण निवृत्ती घेतलेली की मी यापुढे निवडणूक लढणार नाही। तर आता विधानसभेला पुन्हा उभं राहणार का वसईतून? मी विधानसभेच्या अगोदर कधीही बोललो नव्हतो लढणार नाही। इलेक्शन झाल्यावर मी कुणाची सिंपत्ती का बाबा ही माझं शेवटचं आहे निवडून द्या अशा प्रकारे बोललो नाही। निवडणूक झाल्यावर मी बोलला का इलेक्शन लढणार नाही। वसईतून पुन्हा एकदा आमदार हितेंद्र ठाकूरच असणार। बहुजन विकास आघाडीचे 3 पेक्षा अधिक आमदार पुन्हा असणार। लोकसभेला थोडासा फटका बसलेला आहे, 3ऱ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडी गेलेलं। विधानसभेमध्ये काय रणनीती असेल? लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, ग्रामपंचायती सगळ्या इलेक्शन वेगवेगळे असतात। लक्षात आलं की नाही? कोणाला जे काय त्यांना बोलायचे होते, आरोप करायचे होते, करून झाले, लोकांना कळलं आहे कोणामध्ये किती आणि काय। आज तुम्ही सांगा ना, काय एखाद्याच्या तरी चेहऱ्यावर जे कोणी इच्छुक असतील त्यांच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आहे का आम्ही निवडून येऊ? एक तरी बोलतो का? यांचे उमेदवार कोण, किती कॅपेबल, काय असं आहेत का तुमच्याकडे काही पर्याय? हवेतले खेळ चालतात, चालून द्या। यंदा बहुजन विकास आघाडी किती जागांवर महाराष्ट्रामध्ये लढणार आहेत? कारण की वसई आणि पालघर याच्या दृष्टीतून पुढेही आता महाराष्ट्रात आपण आपले उमेदवार उभे करतात, किती जागांवर राहणार? किती जागांवर राहणार तर 288 पण उभे करू शकेल, पण किती जागा निवडून येऊ शकतात तेवढ्याच जागांवर आम्ही लक्ष देणार। आणि जेवढ्या निवडून येण्याचं जिकडे जिकडे सक्षम असतील ती उगीचच लढायचं म्हणून लढणं हा उपद्व्याप आम्ही करणार नाही। नक्की हे होते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे की माझे सगळ्या पक्षाचे चांगले संबंध आहेत, मात्र मी कुणाकडेही मनधरणी करण्याला गेलं नाही आहे। कुणाचीही ऑफर आली तर मात्र विचार करू। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लक्ष केंद्रित करणार आहे, तेथील जे उमेदवार आहेत तिथे जे कार्यक्षम असतील त्यांच्यासाठी मदत करणारा, मेहनत करणारा पक्षवाढीसाठी। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वैरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।